विकी प्लीज, आता ना मस्करीची फुसकरी होईल, पटकन ये ना इकडे. मी मस्करी करत नाहीये. जिच्यासाठी सगळं सोडून आलो ना ती तू आहेस, फक्त तू. माझी मैत्रीण, माझं प्रेम, माझी ड्रीम गर्ल तू आहे सगळं. मी तुला खरंच विचारतोय, लग्न करशील माझ्याशी? तिची महत्वाची माणसं असतील, माझी महत्वाची माणसं असतील, या सगळ्यांसमोर मी तिला प्रपोज करणार. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे सॅम्पल आहेत, यातलं एक निवड ना तू, तुझ्या आवडीचं कुठलंही चालेल. ती अशी मस्त चालत येणार, मी तिचा हात धरणार, डेओनिका कॅफेच्या गेट मधून असं हळूवार तिला आतमध्ये नेणार. काय बोलतोय? तुला सगळं माहिती होतं? हे बघ, तू एकटी खंबीर आहेस, पण तुझ्या आयुष्यात एकदा जे घडून गेलेलं आहे ते परत घडू नये असं मला वाटतंय. ज्यांना जायचं होतं ते गेले, त्यांचा विचार करू नकोस. जे आहे त्याचा विचार कर. मॅम, आय नो ह्यात मी बोलावं इतकी मी मोठी नाहीये, पण मला असं वाटतं की तुम्ही विक्रांत सरांना हो म्हणावं. कारण ते तुमच्यावर खूप प्रेम करतात, तुम्हाला खूप चांगलं ओळखतात, आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ते तुमचे बेस्ट फ्रेंड आहेत. मॅम प्लीज, तुम्ही सोलमेट आहात, आणि मला नाही वाटत, आय मीन आम्हाला कोणालाच नाही वाटत की विक्रांत सरांपेक्षा बेस्ट लाईफ पार्टनर तुम्हाला भेटू शकतो. सो प्लीज प्लीज मॅम, एकदा हो म्हणा ना. जस्ट शट अप राधा, तुला ह्यात मध्ये पडायची काही गरज नाहीये, कळलं ना? हे बघ मॅम त्यांचा डिसिजन घेऊ शकतात, तू त्यांना हेल्प करायची गरज नाहीये. आणि त्यांना जर ह्या गोष्टी पटत नसतील तर तू हो म्हणायला फोर्स का करतेस? असल्या गोष्टीत फोर्स करून काही होत नाही, कळलं ना? हो माहितीये मला, तू आणि तुझे विचार. तसंही काही गोष्टी आहेत ना फोर्स करूनच घडतात आणि घडवता येतात. पण तुझा काय संबंध आहे? हा, मला मॅमचा नकार पटतोय. एक मिनिट, मी मोनिकाशी लग्न करणार म्हणून तू खुश होतास ना? हो, कारण त्यावेळी तुम्ही तुमच्या ड्रीम गर्लला प्रपोज करणार होते. माझ्या मोनिका मॅमना प्रपोज करणार नव्हतात. अरे माझी ड्रीम गर्ल मोनिकाच आहे. नाही, खोटं बोलताय तुम्ही. तुमची ड्रीम गर्ल वेगळी आहे. स्पोर्ट शूज, जीन्स टॉप, बुलेट. मोनिका मॅम तशा नाही आहेत. अरे मी जिच्याबद्दल बोलत होतो, जिचं वर्णन करत होतो, ती दुसरी तिसरी कोणी नाहीये, मोनिकाचा. एक मिनिट, हे बघ, याच आहेत ना मोनिका मॅडम तुमच्या? सर तुम्ही ह्याला काय एक्सप्लेन करताय? ह्याचा काय संबंध आहे? तुम्ही आणि मोनिका मॅम परफेक्ट मॅच आहात, परफेक्ट पेअर. ह्याचं ऐकायचंच कशाला? तशी ह्याला सवयच आहे दुसऱ्यांची पेअर तोडायची. कोणाचाच आनंद बघवत नाही ना ह्याला. व्हॉट नॉनसेन्स. तुला मध्ये बोलायला कोणी सांगितलंय? हा, तू तुझं बघ ना. एनिवे, कधी दुसऱ्यांचं काय चांगलं केलंयस? प्लीज कबीर, मला आता तोंड उघडायला लावू नकोस. का?
म्हणजे तोंड उघडायला लावू नकोस. तोंड उघडून काय खरं बोलणार आहे? खोटंच तर निघणार आहे. व्हॉट डू यू मीन? हे बघ कबीर बाबा, तू गप्प बस. कशाला गप्प बसवतोयस त्याला? बोलू देत ना. तशी स्वतःच्या आयुष्याची वाट लावली, माझ्याही आयुष्याची वाट लावली, आणि त्या मोनिका मॅमचंही चांगलं झालेलं बघवत नाहीये त्याला का? ए राधा, तू ना मला शिकवू नकोस. मला चांगलं माहितीये तुला काय हवंय ते. कबीर बाबा तू गप्प बस, नको तिच्या तोंडाला लागू. जाऊ दे आता. सत्य, अरे तू मला नको अडवू सरी. विक्रांत सर, तुम्ही परत प्रपोज करा मोनिका मॅमना. मी बघतेच कोण अडवतंय ते. नाही मॅम, हे बघा तुम्ही कोणाचंही ऐकू नका. विक्रांत सर तुमच्यासाठी परफेक्ट नाहीये, तुमच्यासाठी देवाच करेक्ट आहे. वा, काय चॉईस आहे. देवा तो गुंड आहे कुठे? आत्ता आहे इथे? नाहीये ना. मॅम न सोडून पळून गेलाय आणि आता येणारही नाही. राधा जस्ट शट अप. अगं जरा विचार कर, तू कोणाबद्दल काय बोलतेस ते. इतकं सोपं आहे का प्रेम विसरून जाणं? तुझ्यासाठी आहे ना. राधा स्टॉप इट. पास झाला तमाशा. तू बरोबर नाही केलंस. मी एक्सपेक्ट केलं नव्हतं तुझ्याकडून. I'm sorry. मॅम, मॅम. मोनिका, कुठे चाललीस? मोनिका, काय चाललंय हे? ऍक्च्युली हे मी तुला विचारायला पाहिजे की हे सगळं काय चाललंय. काय? तुला माहितीच नाहीये ना काय झालंय ते. मी का टाइम वेस्ट करते? मोनिका, एकदा विचारून सांगता येत नाहीये तुला? बॅग घेऊन कुठे चाललीयस? कुठे चालले हे नाही मला माहिती, पण हे घर सोडून चालले. व्हॉट नॉनसेन्स. नॉनसेन्स? सिरियसली? आय मीन तुम्ही माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन ठेवलाय? मला काही कळतच नाहीये. बरं ठीक आहे, मला एकदा सांगून कळत नाही, पण तुम्हाला तर एकदा सांगून कळतंय ना. मग मी घसा फोडून हेच सांगते की माझं देवांवर प्रेम आहे, तरी पण तू हा सगळा तमाशा केलायस. मोनिका, असं काही नाहीये. विक्रांत एक चांगला मुलगा आहे. ग्रेट. ह्याची पोचपावती आहे ना तू मला द्यायची गरज नाहीये. विक्रांत माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि मला माहितीये की तो एक चांगला मुलगा आहे. इनफॅक्ट खूप इनोसेंट आहे ग. त्याला तर माहिती पण नाहीये माझ्या आणि देवांच्या प्रेमाबद्दल. अगं पण तुला माहितीये ना सगळं, तरी पण तू हे सगळं का केलंस? तुझ्यासाठी, फक्त तुझ्या भल्यासाठी. कोणाचं भलं? विक्रांतचं, देवांचं की माझं? आई, फॉर गॉड सेक, यू आर स्पॉइलिंग 3 लाईफ्स. कळतंय का हे तुला? पण विक्रांत मध्ये काय कमी आहे? ओ माय गॉड. आय सी. म्हणजे तुलाच विक्रांत करेक्ट वाटतोय. तरीच म्हटलं की विकी हे सगळं कसं काय करेल. तुझा सपोर्ट आहे ह्या सगळ्याला. तू खत पाणी घातलंस हे माहिती असताना पण की माझं प्रेम देवांवर का केलंस आई तू हे असं? थोडक्यात काय माहितीये का, हे जे सगळं काही झालंय ना याला जबाबदार आहे ना फक्त आणि फक्त तू आहेस. अगं तू आई आहेस ना माझी, तरी पण कसं काय असं वागू
शकते. आपण आपल्या शत्रू बरोबर पण असं नाही वागत ग. जस्ट शट अप मोनिका. राधा, चहा घे. अगं चहा घे. तिकडे काय झालं रे हिला? आपल्याला काय माहिती ते तुलाच माहिती असणार. अरे मुर्द्या, मला माहिती असतं तर तुला विचारलं असतं काय? अक्का, आता तुझ्या समोरच आपण बाहेर ना आत आलो ना, आपल्याला कसं माहिती असेल? तुझी लाडाची पोरगी आहे नाही, मग तूच विचार ना तिला. आजीबाजी को जितना हमें आता है यहाँ के हम सिकंदर, चाहे तो रख दे सबको अपनी जेब के अंदर, हमसे बच के रहना मेरे यार. अक्का कसं आहे तुला सांगू का? मोठा लोचा झालाय. आता कसला लोचा झालाय? अरे कसला नाही, तोच तर मोठा लोचा झालाय. एकदा ठरव, लोचा झालाय का नाही झालाय नीट सांग आपल्याला. अरे हा फंक्शन वाला राडा झाला ना, आता याचा सगळा खर्च आपल्यावरच पडेल ना. अरे असू दे ना मग, खर्चाचं टेन्शन नाही आपल्याला. पण हे जे काय फंक्शन झालंय ना, लय आवडलं आपल्याला. एकदम भारी झालं फंक्शन, एकदम सुपर डुपर हिट. गब्बर, गब्बर, तुला कसला जळण्याचा वास येतोय का रे? कसला? गॅसवर तर काही नाही. अक्का गॅस तर नाही ग, वेगळा वास आहे हा, वेगळं काहीतरी जळतंय. बघ बघ अक्का, तू पण बघ. ए गब्बर, अरे थांब, आपण बघतो ना काय चाललंय. आता कळलं आपल्याला काय जळतंय ते. आग लग रही है, धुआं सा उठता है, कोई न जाने दिल किसका. पण समजतोस कोण रे तू स्वतःला? तू आणि तो कबीर. ए अगं, आपण कुठे काय करतोय? आपण तर नुसतं गाणं म्हणतोय ना. तुला कशाला राग येतोय? अच्छा, तू गाणं म्हणतोस की मला चिडवतोयस हे कळतंय चांगलंच मला. काय पण काय बोलतोय तू? आपण कुठे चिडवतोय तुला? आणि तुला राग येतोय, यात आपली काय मिस्टेक आहे? हे जास्त शहाणपणा करू नकोस. आणि मोनिका मॅम नाही म्हणाल्यात म्हणून जास्त खुश येऊ नकोस. उद्या ते होई म्हणतील, त्यामुळे उडू नकोस जास्त. हे बघ राधा, आपण आपल्या जीवावर उडतो, तुझ्यासारखं दुसऱ्यांच्या जीवावर नाही उडत. उड ना उड, तुला जेवढं उडायचं तेवढं उड. नाही तुला लवकरच जमिनीवर आणून उतरवलं ना तर नाव नाही लावणार, राधा अलकनंदा शिंदे. कुठे चालली? याचं सुपर डुपर फंक्शन फ्लॉप करायला. भारी खुश आहे आज आपण. बस झालं मोनिका, खूप बोलीस. हा, आई आहे तुझी ती. आई आहे म्हणूनच प्रॉब्लेम. माझी आई असूनच जर का ती मला समजून घेऊ शकत नाही तर मग बाहेरच्यांकडनं काय अपेक्षा ठेवणार आहे? इनफ मोनिका, खूप झालं, खूप बोललीस. तुझा जो काही राग आहे ना तो माझ्यावर आहे ना, मग माझ्यावर काढ. त्यांना कशाला बोलतेस? आता तू मला सांगणार आहेस की मी काय करायचं आणि काय नाही करायचं. मी चूक केली आणि तू जे वागलायस ते बरोबर वागलायस, तू चूक नाही केलीस. हे बघ, मला कुठल्याही गोष्टीचं एक्सप्लेनेशन द्यायचं नाहीये, कळलं ना? आणि काय चुकीचं केलं का मी? चुकीचंच तर वागलायस तू. काय बरोबर केलंस या सगळ्यात? तुला माहितीये मी कुणावर तरी प्रेम करते, तरी तू मला प्रपोज केलंस, मला गृहीत धरलंस तू. हीच तुझी सगळ्यात मोठी चूक आहे. मी इतक्या अभिमानाने सांगत होते की तू मला कधीच गृहीत धरत नाहीस आणि म्हणूनच आपली मैत्री इतकी वर्ष टिकली. तू एक्झॅक्टली तेच केलंस. मोनिका, हे बघ मोनिका, तुला आता खूप राग आलाय.
तू काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेस, कळलं ना? तुला कळलंच नाहीये. राग येण्यात आणि हर्ट होण्यात खूप फरक आहे. आणि मी हर्ट झाली. का केलंस तू असं? माझी हक्काची माणसं आहात ना तुम्ही. तुम्हीच जर का मला समजून घेणार नाहीये तर मी बाहेरच्यांकडनं काय अपेक्षा ठेवायची? तुला तर माहिती होतं माझं देवांवर प्रेम आहे, तरी तू मला प्रपोज केलं कशासाठी? आणि हे सगळं करताना तू एकदाही हा विचार केला नाहीस की मला काय वाटेल? तर आई, तुला तर माहिती होतं ना हे सगळं, तरी तू ह्या सगळ्याला खतपाणी घालत राहिलीस. तू विकीला सपोर्ट करत राहिलीस. तू खरं तर त्याला अडवायला पाहिजे होतंस ना वेळेतच. आज हा दिवसच आला नसता. आणि विकी, तू माझा विचार नाही केलास ना. ते टेकन फॉर ग्रँटेड. पण हा विचार नाही आला की मोनिकाला काय वाटेल, तिला हे ऐकून आनंद होणार आहे, कधी हर्ट होणार आहे, काय? काही नाही. तू प्रेम करतोस ना माझ्यावर. तुला माहिती आहे ना प्रेम म्हणजे काय असतं. मी तुला 12 वर्ष भेटले नाही. 12 वर्ष. तरीही तू माझी वाट बघणं सोडलेलं नाहीयेस. प्रेम कमी झालं तुझं माझ्यावरचं? नाही मोनिका, अजिबात नाही. आणि जर का मग मी ज्याच्यावर प्रेम करते तो जर का मला महिनाभरच सोडून गेला असेल तर त्याची वाट मी नाही बघायची का? त्याच्यावर प्रेम करणं मी सोडून द्यायचं का? तू सांग मला. सॉरी, पण कळत नाहीये की तू हा विचारच कसा काय केलास की मी तुला हो म्हणेन. अरे वा वा, सत्या लय खुश आहे. ती टवळी त्या विक्रांतला नाही म्हटली म्हणून ना. हा मग हे लय कंड माणूस आहे का रे तो? तू डायरेक्ट असं कंडम वगैरे काय बोलते? हे बघ, तो फंक्शन मध्ये जे काय बोलला ना ते सगळं सोडून दे. पण एकदम सॉलिड माणूस आहे तो, एकदम बेस्ट आहे. विक्रांत, डॉक्टर विक्रांत, लय मोठा डॉक्टर आहे तो. अमेरिकेत होता आधी, आता इकडे आलाय. लय पैसा त्याच्याकडे. पण खरं सांगू तुला, सगळ्याच बाबतीत एक नंबर आहे तो. हा, मग ती टवळी त्याला का नाही म्हणली रे? म्हणजे गेली असती ना कटकट कायमची. अक्का, झाली का तू परत चालू? विक्रांतचं डॉली वहिनींवरती लय प्रेम आहे. त्यांच्यासाठी तो काय पण करू शकतो. तरी ती नाही म्हणली. ऐका, आता अख्खं रामायण सांगून झाल्यावर तू विचारते शूर्पणखा बिभीषणाची कोण? अरे मुडद्या, रामाची सीता कोण असं आहे ते? असं आहे का? अक्का पण हे कसं आहे, ज्यांना रामायण माहितीये त्यांच्यासाठी, ज्यांना माहिती नाही ना त्यांच्यासाठी शूर्पणखा बिभीषणाची कोण. झाली तुझी बडबड? हा, बडबड झाली तुझी, बंद कर आणि मला सांग ती का नाही म्हणली ते. अगं अक्के, किती वेळा सांगायचं तुला? आपल्या देवाबाईसाठी. हे बघ अक्का, तुला डॉली वहिनींबद्दल जे काय वाटतं ना ते वाटू दे. पण खरं सांगू तुला, डॉली वहिनी स्वतःपेक्षा देवाबाईवरती जास्त प्रेम करतात. वरच्या देवानेच बनवली आहे देवाबाई आणि डॉली वहिनींची सुपरहिट जोडी. एकदम सही आहे ना. देवाबाई डॉली वहिनीशिवाय राहू शकत ना, डॉली वहिनी देवाबाई शिवाय. हे बघ मोनिका, मी जे करतोय तेच बरोबर आहे. मी जे वागलो ते अगदीच करेक्ट आहे असं मला नाही म्हणायचंय. आणि उरला मुद्दा तुला गृहीत धरण्याचा, तर ते माझं प्रेमच आहे ना. तुला कळतंय तरी का तू काय बोलतोस? हे बघ, आपण त्याच माणसांना गृहीत धरतो ना ग, जी माणसं आपल्या खूप जवळची असतात, ज्यांच्यावर आपलं प्रेम असतं. हो ना? आता तुझंच बघ ना, देवा कुठे आहे, काय करतोय, कधी येणार आहे, हे तुला अजिबात माहित नाहीये. पण त्याला गृहीत धरून त्याची वाट बघतेस ना तू. मीही तेच केलंय ग. हे बघ, मला तुझा आणि तुझ्या प्रेमाचा अपमान करायचा नव्हता. मी इतकी वर्ष तुझ्यावर प्रेम करत होतो ना, ते फक्त व्यक्त करायचं होतं मला.
आयुष्यभराची साथ हवी होती मला तुझी. स्टॉप इट विकी, प्लीज स्टॉप इट. मोनिका, मी आज एक गोष्ट स्पष्ट सांगतो तुला, तुझ्यावर प्रेम करणं मी कधीच सोडू शकत नाही. मी आज एक गोष्ट तुला सांगते, माझ्या हृदयात फक्त एकाच व्यक्तीसाठी जागा आहे आणि ती व्यक्ती म्हणजे देवा. मी देवांची वाट बघत राहणार आणि त्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही. जोपर्यंत देवा येत नाही मी त्यांची वाट बघणार. आणि तो परत नाहीच आला तर